नमस्कार, मी मनुश्री पाटील. करिअर मंत्रमध्ये आपलं स्वागत. करिअर मंत्रमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एखादं करिअर निवडलं किंवा एखादं करिअर निवडताना शिक्षणाबरोबर अगदी मेन लाईन बरोबर वेगवेगळे स्किल्स कोणते डेव्हलप करायचे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर ग्रोथ सेंटरच्या संचालिका सुचित्रा सुर्वे आपल्याबरोबर आहे. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. आणि तुम्हाला सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99263 या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आपण एखादं करिअर निवडताना त्या करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळे कोणते आणि दुसरे पॅरलल करिअर किंवा कोणते स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुचित्राताई, आपण बघतो अगदी मेनस्ट्रीममध्ये मुलं जातात. आपण जे म्हणतोय की सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ही शाखा तर त्या निवडतात. अगदी कोणाला बँकेत जायचं असतं किंवा कोणाला अगदी इंजिनिअरिंग, डॉक्टर असं वेगवेगळ्या शाखांमध्ये जायचं असतं. पण हे मेन स्ट्रीमचे करिअर निवडताना कसला आणि तयारी तुम्ही केली पाहिजे मुळात? आपण जर आता बघितलं तर एम्प्लॉयेबल स्टुडंट्स म्हणजे ग्रॅज्युएट्स, पदवीधर बरेच निघतात, पण त्यातूनही एम्प्लॉयेबल स्टुडंट्स म्हणजे रोजगारक्षम, आपण हा जर शब्द बघितला तर ह्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून स्टुडंट्सनी एक लक्षात घेतलं पाहिजे की डिग्री कॉलेज करताना काही गोष्टी म्हणजे सॉफ्ट स्किल्समध्ये, पर्सनॅलिटीमध्ये काही गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर फंक्शनल आणि टेक्निकल स्किल्स म्हणजे जर तुम्ही एक विशिष्ट कोर्स घेत आहात तर त्याच्याबरोबर लागणारे स्किल्स आणि IT स्किल्स ह्या बेसिक या मुलांना डेव्हलप करायलाच पाहिजे. कारण होतं आहे काय की आर्ट्स घेतलं असेल, सायन्स घेतलं असेल तर आर्ट्स आणि सायन्स हे जरा अकॅडमिक आणि रिसर्च ओरिएंटेड आहे. तर तेव्हा तुमच्यामध्ये पेशन्स बिल्डिंग हवं आहे, वाचन हवं आहे, लिखाण हवं आहे, त्या ॲनालिसिस हवं आहे. बरोबर. त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊन चांगले करिअर्स ॲक्च्युली घडवू शकता. तर आणि काय होतं, बऱ्याच वेळा मुलांचं ह्या गोष्टींकडे लक्ष नसतं की आपल्याला ह्या गोष्टी पण डेव्हलप करायच्या आहेत आणि ते ओव्हरनाईट अशा डेव्हलप होणाऱ्या स्किल्स नाही आहेत. तर त्याची सुरुवात कुठेतरी डिग्री कॉलेजमध्ये आल्यानंतर करायला हरकत नाही आहे मुलांना. बरोबर. बीडवरून फोन आलेला आहे. दत्तात्रय कान्हे आपल्याबरोबर आहेत. बोला दत्तात्रय कान्हे, तुमचा प्रश्न विचारा. हा, मुलाला CET मध्ये 142 मार्क पडले रिपीट करून सुद्धा. तर पुढे काय करावं? मेडिकलला तर काय लागणार नाही तो मुलगा, तर पुढे काय शिक्षण घ्यावं? आय थिंक जर CET मेडिकलसाठीच ट्राय करतायत आणि तरीही होत नाही तर महत्त्वाचं आहे की एकदा चेक करावं, असेस करावं की त्यांचा कल आणि क्षमता कुठे आहे. कारण त्या अनुषंगाने मग वेगवेगळे करिअरच्या वाटा ओपन होतील. जर सायन्समध्येच राहायचं आहे आणि रिसर्च करायचं असेल तर प्युअर सायन्सेस घेऊन, मग ते जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल किंवा काही वेगळं घेऊन फूड सायन्स असेल, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी असेल, असेही कोर्सेस करून ते पुढे एक चांगलं करिअर करू शकतात. अकोल्यावरून फोन आहे. निलेश उभे आपल्याबरोबर आहेत. बोला निलेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, 12th शिकत आहो. अकोल्याला माझी PETची एक्झाम झालेली आहे आणि मला त्याच्यामध्ये 150 मिळालेले आहेत. तर मी सध्या कोणतं कॉलेज निवडायला हवं म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी अंदर? मला प्रश्न आपण बघतो की CETचे 150 मार्क मिळाले. पुणे युनिव्हर्सिटीच्या अंदर कोणते कोणते कॉलेजेस साधारणतः? कॉलेजेसच्या ऐवजी कारण आता ऑनलाईन प्रक्रिया आहे, कुठे त्यांनी अप्लाय करावं म्हणजे त्यांनी कट ऑफ्स बघून अप्लाय करावं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण ऑनलाईन प्रक्रियेत असतो तेव्हा कुठलं कॉलेज निवडणं आपण फक्त एक ऑप्शन म्हणून त्यांना चूज करू शकतो, पण फायनली कुठली कॉलेज आपल्याला एक्सेप्ट करतं, ॲडमिशन देतं, हे डिस्क्रिशन त्या सॉफ्टवेअर किंवा त्या पूर्ण प्रोसेसवर आहे. तर आय थिंक त्यांनी गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहूनच अप्लाय करणं जास्त योग्य ठरेल. बरं, आपण स्किल डेव्हलपमेंटबद्दल बोलतोय. साधारणतः मुलांचं आजकाल सर्रास आपण बघितलं जातं अगदी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतीही डिग्री घेतली की MBA करण्याकडे मुलांचा कल जास्ती असतो. जर MBA तुमचं एम असू शकते किंवा MBA तुम्हाला करायचं असेल तर सुद्धा कॉलेजमध्ये तुम्ही काही वेगळे स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे का? MBAसाठी मुळात लागणार आहे कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स, लीडरशिप स्किल्स, आपली थिंकिंग अबिलिटी कशी आहे, आपण नीट काही गोष्टी ऑर्गनाईज करू शकतो का, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की आपण किती चॅलेंजेसना फेस करू शकतो आणि आपली निर्णय क्षमता कशी आहे. कारण का मॅनेजमेंटचा जेव्हा आपण कोर्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेक्स्ट रोल काय आहे त्याचा मॅनेजेरियल, जिथे जास्त स्टेक्स हाय असतात, रिस्क हाय असतात आणि निर्णय क्षमता महत्त्वाची आहे, पीपल स्किल्स लागतात. तर मुलांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळे जे इव्हेंट्स आहेत कॉलेजमध्ये, प्रोजेक्ट्स आहेत
त्याच्यात लक्ष देऊन आणि हे हळूहळू स्किल्स डेव्हलप करायला सुरुवात करायला हवी, बरोबर. एस्पेशली जर मॅनेजमेंट हा फोकस असेल तर. अकोल्यावरून फोन आलेला आहे, अंकुश सिरसाट आपल्या बरोबर आहेत. बोला अंकुश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, हा बोला. आताच आम्ही दिलेली आहे मी. अंकुश, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हो हॅलो मॅडम, मी परीक्षा दिलेली आहे. हा बोला, तुमचा प्रश्न काय आहे? तर आम्हाला प्लस चालेल का? अंकुश, तुमचा प्रश्न नीट ऐकू येत नाही, पुन्हा एकदा विचारा. आम्ही 10वीची परीक्षा दिली आहे, IT प्लस चालेल का? IT मध्ये जायचं आहे, 10वीची परीक्षा दिलेली आहे, काय नेमकं सांगा? IT क्षेत्रामध्ये जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं हे चेक करायला पाहिजे की जर सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट असेल तर गणिताचा ग्रास्प कसा आहे, कारण का पुढचे जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी गणित लागणार आहे. आयदर 10वी नंतर कुठला छोटा डिप्लोमा करू शकतात किंवा 12वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स काही घेऊन पण गणित हा विषय ठेवून पुढे आयदर BSc IT किंवा BCA सारखा कोर्स करू शकतात किंवा इंजिनिअरिंगच्या रूटने ITला जाऊ शकतात किंवा ग्रॅज्युएशन केल्यानंतर देखील ITचे ऑप्शन्स आहेत. हे करता करता देखील जर सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट असेल तर मग लँग्वेजेस शिकणं, तत्सम सर्टिफिकेशन्स घेणं हे महत्त्वाचं आहे. तर ITसाठी एस्पेशली मुलांना एक सजेशन असेल, जर तुम्हाला अपग्रेड करण्याची सवय असेल आणि तयारी असेल तर IT सारख्या फील्डमध्ये जायला काही हरकत नाही. काल्हेरवरून फोन आलेला आहे, सतीश भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला सतीश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की डिग्री डिग्री इन आर्किटेक्चर आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग या दोघांमध्ये काय फरक आहे आणि आर्किटेक्चरला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतात काय? ओके, आर्किटेक्चर हे मुळात डिझायनिंगचं क्षेत्र आहे, जिथे आपण बिल्डिंग किंवा कुठलीही इमारत डिझाईन करतो. त्याचं काय कशी प्रकारचं असणार, काय इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स आणि सिव्हिल इंजिनियर्स बरोबर हे काम करतात. म्हणजे 12वी नंतर हा कोर्स आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग जे लागणारं मटेरियल आहे, इमारत उभी करतात, किंवा रस्ते आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स काम करतात. ऑफकोर्स दोघंही एकत्र, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनियर्स एकत्र काम करतात. गव्हर्नमेंट जॉब्स म्हणाल तर आपण गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये जिथे आर्किटेक्चर किंवा अर्बन प्लॅनिंग किंवा जे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग आहे तिकडे जाऊन देखील आर्किटेक्चरचे स्टुडंट्सना जॉब पुढे मिळू शकतात. माजलगाववरून एक फोन आलेला आहे, रेखा आपल्या बरोबर आहेत. बोला रेखा, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या मुलाची 12वी झालेली आहे आणि त्याला 55% आहेत मॅडम. हा, कोणत्या शाखेत त्यांनी 12वी दिली आहे? कोणत्या शाखेत दिली आहे? सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कशात त्यांनी केले 12वी? सायन्स मध्ये दिली मॅडम, सायन्स. आणि ते कोणत्या क्षेत्रात जावं, त्याला 100 आहेत मॅडम CET ला. 100 मार्क आहेत CET ला, कोणत्या क्षेत्राचे? 100 मार्क आहे तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे की पुढे त्यांना झेपणार आहे का. पण स्ट्रीम्स भरपूर आहेत इंजिनिअरिंगमध्ये. जर आपण मेकॅनिकल म्हणालो, सिव्हिल IT किंवा EXTC, टेलिकम्युनिकेशन, असे वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत मुलांसाठी. पण इथे काम करताना एक लक्षाला घेतलं पाहिजे की फिजिक्स जर स्ट्रॉंग असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसारखा कोर्स चांगला होऊ शकतो किंवा सहज जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT, म्हणजे जर त्यांना इलेक्ट्रॉनिक आयटम्स जे आहेत, म्हणजे मे बी AC असेल, फ्रीज असेल, ह्यांना वेगवेगळ्या प्रकारे तयार करण्याचं किंवा त्याचं काही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ह्या फील्डमध्ये जायला हरकत नाही आहे. स्पेशलायझेशन्स भरपूर आहेत. आता महत्त्वाचं असणार की कुठल्या फील्डमध्ये, कारण आवड काय मुळात आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तो कसे चॉईस करतो आणि कुठल्या लेवलवर कॉलेजेस आणि कुठल्या स्पेशलायझेशनसाठी त्याला मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे. पैठणवरून फोन आलेला आहे, अरुण काळे आपल्या बरोबर आहेत. बोला अरुण, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. मॅडम, माझी BSc मध्ये फर्स्ट इयर मी सध्या झालं माझं पूर्ण. हा, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर मी MSc करावं का एखादा डिप्लोमा वगैरे का, त्याच्या सिलेक्शन मध्ये कंटिन्यू झालं. BSc कशात केलेलं आहे? रेग्युलर मध्ये, जनरल मध्ये. अच्छा, ओके. रिसर्चमध्ये जर तुला इंटरेस्ट असेल आणि पुढे जाऊन PhD वगैरे करायचं असेल तर MSc केव्हाही केलेलं चांगलं. मग तुम्ही एक स्पेसिफिक विषय घेऊन पुढे जाऊ शकता. पण जर पुढे जाऊन असं वाटतं की माझ्याकडे एवढा अभ्यासासाठी वेळ नाही आणि मला लगेच कुठेतरी एम्प्लॉयमेंट बघावी लागणार आहे तर मग डिप्लोमा करायला हरकत नाही आहे. बरोबर. खूप सारे करिअर्सचे पर्याय आपल्या पुढे आहेत. हे करिअरचे पर्याय निवड करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे, पण इतर स्किल्स सुद्धा त्याचबरोबर डेव्हलप करणं तितकंच गरजेचं आहे.
याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण घेऊया एक ब्रेक. करिअरमध्ये आपण करिअर बरोबर घेण्यात येणाऱ्या वेगळ्या स्किल्सबद्दल बोलतोय. सांगलीवरून फोन आहे. उदय नलावडे आपल्या बरोबर आहेत. बोला उदय, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझे आता 12वी झाले. हा, मग मला एव्हिएशन बद्दल माहिती पाहिजे होती. पुढे सॅलरी कशी भेटेल त्याच्याने? एव्हिएशन एक वेगळं फील्ड निवडायचं आहे ना, काय नेमकं सांगा. एव्हिएशनमध्ये जर जायचं असेल आणि जर पायलट बनण्यात इंटरेस्ट असेल तर त्याचे लायसन्सेस असतात, जिथे आपण प्रायव्हेट पायलट लायसन्स, स्टुडंट पायलट लायसन्स, कमर्शियल पायलट लायसन्स आणि नंतर ATPLचं जे एअर ट्रॅफिक पायलट लायसन्स आहे ते फायनल आहे. त्याच्यासाठी काही परीक्षा असतात, फ्लाईंग आवर्स कंप्लीट करावे लागतात आणि DGCA म्हणजे डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ह्यांनी मान्यता दिलेल्या फ्लाईंग क्लब्समधनं हे आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं. तर त्या हिशोबाने एव्हिएशन करू शकतात किंवा BSc एव्हिएशन सारखाही कोर्स आहे. पण जर पायलट होण्याची इच्छा असेल तर ह्या लायसन्सेस किंवा हे फ्लाईंग आवर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. नगरवरून फोन आलेला आहे. शिवम काटे आपल्या बरोबर आहेत. बोला शिवम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला CET 130 मार्क पडले आणि माझं मॅथ स्ट्रॉंग आहे आणि केमिस्ट्री खूप वीक आहे. अच्छा. आणि त्यामुळे मला सिव्हिल किंवा मराईन इंजिनिअरिंग साईटला जाण्याची इच्छा आहे. तर माझ्या दृष्टीने दोन्हीपैकी कोणती साईट ठरेल? प्लेसमेंटच्या दृष्टीने आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टीने पण. जर गणित स्ट्रॉंग असेल तर आय थिंक त्यांनी मेकॅनिकल किंवा त्यांनी जे डिसाईड केलं, आणि केमिस्ट्री पण आहे इंटरेस्ट, तर केमिकल इंजिनिअरिंग सारखाही एक ऑप्शन त्याच्यासाठी ओपन आहे. पेट्रोलियम इंजिनिअरिंग आहे. तर ट्रेडिशनल जे आपले नेहमीचे जे आहेत कोर्सेस त्यांच्याकडे न पाहता ह्या 2-3 नवीन कोर्सेसकडेही बघायला हरकत नाही. अभ्यासक्रम जर तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जर स्ट्रॉंग असेल तर इंजिनिअरिंगचा अभ्यास तुमचा होऊ शकतो. पण ऑफकोर्स तुम्हाला शिस्तबद्ध वेळ पाळावी लागेल आणि डिसिप्लिन राहून हे 4 वर्ष जर मेहनत केली तर काही हरकत नाही आहे. पुण्यावरून एक फोन आलेला आहे. अश्विनी देशमाने आपल्या बरोबर आहेत. बोला अश्विनी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. आता माझी मुलगी 12वी कॉमर्स साईड नव्हती, 61% पडले, तर तिला पुढे कुठला कोर्स करावा ते म्हणजे प्रश्न आहे. काय करावं असं वाटतं? म्हणून सायन्सला अनेक स्ट्रीम्स आहेत, पण कॉमर्सला बद्दल नेमकं काय सांगाल? अनेकांना उत्सुकता असते कॉमर्स बद्दल सुद्धा. कॉमर्समध्ये कसं आहे की कॉमर्स हा एक प्रोफेशनल फील्ड सारखा आहे, जिथे तुम्ही BCom डिग्री बरोबर CA सारखा कोर्स सुरू करू शकता. पण एक आहे की CA साठी सातत्याने मेहनत घेण्याची गरज आहे. म्हणजे तो असा नाही की आज मी परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि उद्या मी परीक्षेला जाते. त्याच्यासाठी सातत्याने अभ्यास करायला हवा. तर बरेचसे प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे फायनान्समध्ये आहेत, CA आहे, CS आहे किंवा ICWA आहे, असे आहेत. हे जर एवढे मोठे प्रोफेशनल कोर्सेस करायचे नसतील तर रेग्युलर जी कॉमर्सची डिग्री आहे किंवा मॅनेजमेंटची डिग्री आहे ते करून त्याबरोबर जे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत टॅलीसारखे त्याचं प्रशिक्षण घेऊन मग पुढे कुठल्याही कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा PG लेवलवर येऊन म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर बँकिंग, फायनान्स ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एंट्री घेऊ शकतात. हिंगोलीवरून फोन आलेला आहे. ज्ञानेश्वर फड आपल्या बरोबर आहेत. बोला ज्ञानेश्वर, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझी 12वी झालेली आहे. क्रॉप सायन्स होतं, काय करावं 12वी नंतर? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. माझी 12वी झालेली आहे. हा, क्रॉप सायन्स होतं माझं. अच्छा, ओके. तर आता काय करावं समोर? जर क्रॉप सायन्सेस घेतले तर पुढे जाऊन ॲग्रिकल्चर एवढं एक मस्त चांगलं क्षेत्र आहे, तिकडे बघायला हरकत नाही आहे. मला वाटतं बराच स्कोप आहे ॲग्रिकल्चर. बराच स्कोप आहे, कारण आता ऑर्गॅनिक फार्मिंग येते, बरंचसं संशोधन रिसर्च ह्या फील्डमध्ये होत आहे. तर पुढे जाऊन ॲग्रिकल्चरल सायन्सेस किंवा डेअरी टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर असे वेगवेगळे 3-3 वर्षाचे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये जाऊन पुढे आय थिंक करिअर चांगलं होऊ शकतं आणि ही शुड कन्सिडर दॅट. बरं, करिअर मंत्रामध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत, तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक.
करिअर मंत्रमध्ये आपण करिअरच्या वेगळ्या वाटांबद्दल बोलतो आहोत. जळगाववरून फोन आलाय. धनश्री पाटील आपल्या बरोबर आहेत. बोला धनश्री, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्कार, बोला. मला असं विचारायचंय, माझ्या भावाला आता 64% होते. तर त्याचा बीटेक एग्रीला गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो का, आणि नाही तर मग त्याचा प्रायव्हेट सेक्टरला लागू शकतो का? ह्याचं उत्तर जरा खरंच कठीण आहे, कारण ऑनलाईन आता प्रक्रिया काय आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. कट ऑफ लिस्ट नेमकी काय असेल त्याच्यावर पण सुद्धा बरं कट ऑफवर, कारण का बरेचसे पालकांचा हाच एक प्रश्न असतो की एवढ्या मार्कांवर किती मिळतील. पण होतं काय की मार्क मिळालेले किती मुलं त्या कोर्स आणि त्या कॉलेजसाठी अप्लाय करत आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे की फायनल लिस्ट त्या वर्षीची कट ऑफ लिस्टवर डिपेंड असेल. पुण्यावरून फोन आलेला आहे. किशोरी दहीफळे आपल्या बरोबर आहेत. बोला किशोरी, तुमचा प्रश्न विचारा. माझं बीकॉम झालेलं आहे आणि मी पुढे कशामध्ये म्हणजे करिअर करू शकते, किंवा एमकॉम आणि MBA सोडून? मुळात आजकाल BSc नंतर खूप किंवा आर्ट्स नंतर अनेक ऑप्शन्स असतात. बीकॉम नंतर नेमके कोणत्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत मुलांकडे? आता हिचा जर एक प्रश्न होता की एमकॉम आणि MBA सोडून कॉमर्स हे असं फील्ड आहे जिथे आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला अकाउंट्स ह्या डिपार्टमेंटमध्ये, फायनान्स ह्या डिपार्टमध्ये ऑप्शन्स आहेत. तर प्युअर जर कॉमर्स रिलेटेड करायचं असेल तर अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग हे करिअर्स किंवा ह्या रिलेटेड कोर्सेस करून पुढे जाणं योग्य. पण हे जर करायचं नसतील तर त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट, सोशल वर्क असेही किंवा मीडिया फील्डमध्ये असेही फील्ड्स उपलब्ध आहेत कॉमर्स स्टुडंटसाठी. हा एक कम्प्लिटली गैरसमज आहे की हे सगळे फील्ड्स कॉमर्सची मुलं घेत नाहीत, पण हे देखील आहेत जे मुलं करू शकतात पुढे. बरोबर आहे. पुण्यावरून फोन आलेला आहे. देवीदास जावळे आपल्या बरोबर आहेत. बोला देवीदास, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझी मुलगी 10वीला आहे यावेळी आणि अपेक्षित मार्क अराउंड 70% आहेत. रिझर्व्ह कॅटेगरी आहे आणि IIT साठी जरा थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होतं की काय करायला पाहिजे. अच्छा. IITची जर तयारी करायची असेल तर JEE ही परीक्षा द्यावी लागेल. ॲडव्हान्स आणि मेन्स असतील तर आता फॉर्मॅट थोडा बदललेला आहे. काही स्टुडंट्स एक लेवल क्लिअर केल्यानंतर दुसऱ्या लेवलमध्ये जातात आणि IITमध्येच करायचं असेल तर मॅथमॅटिक्स, फिजिक्स ह्याच्यावर खूप फोकस त्यांनी आत्तापासून करायला हवा. कॉन्सेप्ट्स क्लिअर असायला हवे. असं गरजेचं नाही की क्लासेस जॉईनच करायला हवे, पण न करता देखील जर डिसिप्लिन्ड असेल तर नक्की ती पुढे जाऊ शकते. जर असं वाटत असेल की तिला मदत पाहिजे किंवा एक्झाम ओरिएंटेशन आपण ज्याला म्हणतो की ही परीक्षा कशी द्यायची ह्याची जर माहिती हवी असेल तर क्लासेस किंवा कुठे ट्युटरिंग असेल तर ती नक्की करू शकते. आणि इंजिनिअरिंगचे वेगवेगळे राऊंड्स असतात, एस्पेशली काउन्सिलिंग राऊंड्स आपण जेव्हा म्हणतो तिथे ॲडमिशन प्रोसेस वेगळा असतो, पण तयारी आत्तापासून सुरू करणं हे गरजेचं आहे. बरोबर. आपण करिअरच्या वेगळ्या वाटांबद्दल आपण जाणून घेतो आहोत. वेगवेगळ्या वाटांचा आपण विचार करताना मात्र स्वतःचे स्किल्ससुद्धा डेव्हलप करणं तितकंच गरजेचं आहे की भविष्यात तुम्हाला त्या करिअरच्या वेळी तुम्हाला अतिशय ते उपयोगी ठरू शकतात. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. आणि आज करिअर मंत्रमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लूपमध्ये.